हॅलो फ्रेंड्स, फूडी मंग्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करतो। मी यावेळी अमरावती बडनेरा हायवेवर उभा आहे। मी अशा एका स्पॉटवर नेणार आहे तुम्हाला की जो खूप जास्त काही लाईमलाईटमध्ये नाही आहे, पण तिथला आलूवडा खूप प्रसिद्ध आहे। फार कमी लोकांना माहित आहे। चला तर मी तिथे तुम्हाला नेतो आणि दाखवतो तिथला आलूवडा कसा आहे। चलो। कॉर्नरवर बिलकुल हे छोटीशी टपरी आहे आणि त्याला नाव सुद्धा दिलेलं नाहीये, पण इथला वडा खूप प्रसिद्ध आहे। तर चला आपण तिथला वडा बघूया कसा आहे। हे बघा फ्रेंड्स, हा आलूवडा आहे। येथे तुम्हाला दिसेल तर्री, हा आलूवडा आणि थोडे चणे टाकलेले आहे आणि वरून थोडं दही टाकलेलं आहे। सिंपल आहे, खूप जास्त काही याच्यात मला एक्सप्लोर करण्यासारखं नाही, पण त्याची चव एक्सप्लोर करण्यासाठी आहे। तर बघूया आपण याच्यात काय आहे। आता मी पहिला बाईट घेतो। बघा, साधा सिंपल सकाळच्या नाश्त्याला असलेला हा आलूवडा रस्स्यासोबत चणे आणि आलूवडा एकत्र खाल्ल्यावर खूप छान चव येते। खूप सिंपल असा आलूवडा आहे। खूप जास्त फिलिंग म्हणजे फिलिंग ठीकठाक आहे आणि वरचं आवरण सुद्धा व्यवस्थित आहे। नाही तर कधी कुठे कुठे नुसतं बेसनाचं आवरण आणि आत फार कमी अशी भाजी असते, पण तसं नाही, दोन्ही बॅलन्स आहे। फार छान आलूवडा आहे। तर आता एक बाईट मी या दह्यासोबत आणि या रस्सा, हे थोडे चणे आणि आता ही बाईट मी घेतो। भाजी एकदम परफेक्ट, करी एकदम परफेक्ट, खूप स्पायसी नाही, खूप जास्त तिखट नाही, मीठ सगळं 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 एकदम बॅलन्स आहे। तर तुम्ही या ठिकाणी जरूर एक वेळा भेट द्या आणि इथल्या आलूवड्याचा आनंद घ्या। हा जातो अमरावती, हा सरळ जातो बडनेरा। सध्या हा हायवे रेल्वे गेटचं काम चालू असल्यामुळे, पुलाचं फ्लायओव्हरचं काम चालू असल्यामुळे बंद आहे, पण हा सरळ रोड बडनेरा रेल्वे स्टेशनला जातो। त्या कॉर्नरवर एक शूटर हा संपूर्ण आलूवडा मी हा आता संपवतो आणि तुम्हाला जरूर रिकमेंड करतो की एक वेळा या छोट्याशा अनलिस्टेड स्पॉटला तुम्ही जरूर भेट द्या। तोपर्यंत बाय बाय।